नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये। आज आपण बीटरूटचा पराठा बनवणार आहोत, जो दिसायला तर सुंदर दिसतोच, पण खायला देखील खूप पौष्टिक आहे आणि बनवायला तर अतिशय सोपा आहे। चला तर मग सुरुवात करूयात। तर या ठिकाणी इथे मी बीट घेतलेले आहेत, 4 बीट घेतले आहेत। आता यावरची जी साल आहे ती आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने ही साल काढून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मी सर्व बीटवरची साल काढून घेतली आहे। तर आता आपण हे किसून घेऊयात। किसणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे। बघू शकता तर सर्व बीट मी असेच किसून घेतले आहेत पहा। तर आता ह्यामध्ये मी 2 कांदे टाकणार आहे। कांदे देखील या किसणीने किसून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आता यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। लाल तिखट टाकूयात अर्धा चमचा, ओवा टाकलेला आहे 1 चमचा, लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट वाटून टाकलेली आहे। जिरे पावडर टाकून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हळद टाकून घेऊया अर्धा चमचा आणि हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे बीट आणि कांदा किसून घेतला आहे त्यामध्येच पाण्याचं भरपूर प्रमाण असते, त्यामुळे अगोदरच यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर करायचा नाही। जर आवश्यकता वाटली तरच पाण्याचा वापर करायचा। तर मी यामध्येच हे पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे। वरचं मला पाणी अजिबात लागलेले नाही। तर थोडासा तेलाचा हात लावून आपण या पिठाला ठेवूयात, म्हणजे चिटकणार नाही। तर या ठिकाणी इथे जाड अशी प्लॅस्टिकची पॉलिथिन घेतली आहे, त्याचे 2 भाग करून घेतले। यावर पराठे बनवणार आहोत। पॉलिथिन न वापरता देखील पराठे बनवता येतात, पण घाई असली की अशा पद्धतीने पराठे बनवू शकतो। लाटायलाही खूप सोपे जातात आणि जास्त वेळ देखील लागत नाही। तर या पॉलिथिनला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे। यावरती मी पिठाचा उंडा ठेवला आहे आणि अशा पद्धतीने हा पराठा लाटून घेत आहे पहा। जाड किंवा पातळ कशाही पद्धतीचा आपण यावरती पराठा लाटून घेऊ शकतो। अजिबात चिटकत नाही, लाटायला खूप सोपं जाते। तर बघू शकता इथे मी या आकाराचा हा पराठा बनवून घेतलेला आहे। बघू शकता मस्त छान असा पराठा लाटता आला आहे पॉलिथिनवर। यावरती थोडंसं तेल टाकून घेऊयात। तवा गरम करायला ठेवला आहे गॅसवरती। तव्याला देखील थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हा पराठा आपण भाजून घेऊयात। तुम्ही तेल किंवा तुपाचा देखील वापर करू शकता। साईडने थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि पराठा पलटून घेऊयात। कशाचे पराठे म्हणलं की मुलांना खूप आवडतात। बऱ्याच वेळा बीट खाल्ल्या जात नाही, बऱ्याच जणांना आवडत देखील नाही बीट, त्यामुळे असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील। अशा पद्धतीने दोन्ही साईडने हा पराठा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी जास्त करत हा पराठा भाजून घेऊयात। दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे आणि छान पराठा भाजून घ्यायचा। तर इथे मस्त आपला पराठा तयार झालेला आहे। बघू शकता दोन्ही साईड छान भाजून घेतल्यात। बघू शकता मस्त कलर देखील छान दिसतो या पराठ्याचा। इथे मस्त अतिशय चविष्ट व पौष्टिक बीटचे पराठे तयार झाले आहेत। हे आपण दह्यासोबत, सॉससोबत किंवा लोणच्यासोबत देखील खाऊ शकतो। खूप छान लागतात खायला, अतिशय पौष्टिक देखील आहेत, बनवायला सोपे आहेत। तर नक्की एकदा ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।